देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री म्हणाले होते, ही करप्शन आणि कन्फ्युजन झालेली युती आहे. गोंधळलेल्या आणि धास्तावलेल्या लोकांचा काहीतरी केमिकल लोचा झालाय वाटतंय, कारण काही समजत नाही. अवसान गळाल्यासारखा विरोधक या ठिकाणी आपल्या महायुतीचं काम बघून धास्तावलाय, पायाखालची वाळू सरकली आहे. परंतु महायुती जिंकणार ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे, कारण आपण काम एवढं केलंय. या ठाणे जिल्ह्यात, या कल्याण लोकसभा असेल, हा भिवंडी लोकसभा असेल, यामध्ये काम केलं. काम बोलतंय. तुम्ही एक तरी काम दाखवा, आम्ही 100 कामं दाखवू. होऊन जाऊ द्या. दूध का दूध, पाणी का पाणी. मुद्दे नाहीत म्हणून टीका, आरोप, टोमणे, लोकांची दिशाभूल करण्याचं काम या ठिकाणी होत आहे. परंतु काही मुद्दे येतात. मुंबई आपली ही आर्थिक राजधानी आहे. मग निवडणूक आली की मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार. एक जी काय कॅसेट आहे ती आता घासून गेलेली आहे. मराठी माणूस मुंबई बाहेर का फेकला गेला, तो आपल्याकडे आला. इकडे अंबरनाथ, बदलापूर, वसई, विरार, नाला, सोपारा, याचं उत्तर दिलं पाहिजे. मुंबईमध्ये मी बोलेनच, परंतु मुंबई महानगरावर असलेला जो ताण आहे, जो भार आहे, तो ठाणे, कल्याण, डोंबिवली सारखी शहरं ताण कमी करतात. एका अर्थानं हे कल्याण मुंबईसाठी शॉक ऍब्झॉर्बर आहे. खऱ्या अर्थाने तसंच काम करतोय, कारण इथं लोक राहतात, नोकरीला मुंबईत जातात. कोविडमध्ये आपण पाहिलंय, कोविडमध्ये अनुभव घेतलाय, आणि म्हणून इथली लोकसंख्या वाढती आहे. वाढत्या लोकसंख्येसोबत समस्याही वाढतायत, गरजाही वाढतायत. त्याप्रमाणे त्या गरजा भागवण्याचं काम महायुती सरकार करतंय. आपण हे चित्र बदलतोय. आज मेट्रोची कामं सुरू आहेत. मेट्रोची देखील इथून आपला रवी कुठे गेला, इकडून सरळ जाणार होती, ती आपण इकडून घेतली आहे. बिर्ला कॉलेज मार्गे इकडचा सगळा भाग त्याच्यामध्ये कव्हर होतो आहे. आणि म्हणून मेट्रोचं जाळं या मुंबई MMR मध्ये जाळं नेटवर्क तयार होत आहे. लोकांना आरामदायी प्रवास करण्यासाठी चांगले रस्ते, अनेक इथं उड्डाणपूल, रिंग रोड, बायपास, अनेक प्रकल्प आपण करतोय. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, डबल नाही, ट्रिपल इंजिनचा स्पीड आपल्याला आवश्यक आहे. आणि म्हणून 5 वर्षात कल्याण हे महाराष्ट्रातलं आघाडीचं शहर बनवायचं असेल तर महायुतीशिवाय पर्याय नाही. स्मार्ट शहर म्हणून कल्याण शहराची नवी ओळख निर्माण करायची. या ऐतिहासिक शहरामध्ये ऐतिहासिक असे विकास कामं आपल्याला करायची. मी मगाशी म्हणालो, पत्री पूल, रेल्वे फ्लायओव्हर, रिंग रोड, सिटी पार्क झालाय. वडवली रेल्वे फ्लायओव्हर झाला, टिटवाळा दुर्गाडी फ्लायओव्हर झाला. सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यांची कामं मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. कल्याण डोंबिवलीतल्या धोकादायक इमारती, अनधिकृत इमारतींसाठी आपण क्लस्टर डेव्हलपमेंट योजना आणली आहे. काही लोक म्हणत होते काय क्लस्टर, कधी होणार? मी आपल्याला सांगतो, ठाण्यामध्ये 5 इमारती 25-25, 30-30 मजल्याच्या उभ्या राहिल्या. मुंबईमध्ये रमाबाई आंबेडकर नगर 17,000 घरांचं क्लस्टर सुरू झालंय. कल्याण डोंबिवलीत देखील धोकादायक इमारती ज्या आहेत, या क्लस्टरच्या माध्यमातून पुनर्विकास होईल. त्यांच्या डोक्यावरची टांगती तलवार दूर होईल. हक्काचं घर मिळेल, मालकी हक्काचं घर मिळेल, चांगलं घर मिळेल, अम्युनिटी मिळतील, सोयी सुविधा मिळतील. हे देखील महायुती करणार. झोपडपट्टी मुक्त शहर निर्माण करण्याचं काम या ठिकाणी महायुतीने हातात घेतलेलं आहे. मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये सुरुवात झाली आहे. कल्याण डोंबिवलीत देखील आवश्यकता आहे. आणि म्हणून हे देखील काम होईल. रस्ते, उड्डाणपूल, उन्नत मार्ग, खाडी पूल, या सगळ्या कामांचा धडाका सुरू आहे. APMC मार्केटचा देखील विकास होईल.
भिवंडी कल्याण शिळफाटा रस्त्याच्या रुंदीकरणाला वेग आलेला आहे. त्याचबरोबर आपला हा जो हा रस्ता आहे ना आपला मानपाडा शिळफाटा रस्ता, तो देखील मगाशी मी सांगितलं, तिथे खालून रस्ता, वरून मेट्रो खासदारांनी सुचवलं, त्याच्यावरून रोड गेला पाहिजे, म्हणजे तिकडची देखील ट्रॅफिक मुक्त होईल. 3 लेअरचा प्रकल्प तिकडे होतोय. हे महायुतीमुळे शक्य आहे. महायुती काम करणारी आहे. 2.5 वर्षाचं माझा मुख्यमंत्री पदाचं कारकीर्द आपण बघितली तर कमी काळात जास्तीचे निर्णय आपण घेतले. 1 वर्षाचा आता देवेंद्रजींचा जी कारकीर्द आहे, आम्ही टीम म्हणून काम करतोय, या राज्याला पुढे नेतोय. आमचा अजेंडा विकासाचा आहे, आमचा अजेंडा खुर्चीचा नाही, आमचा अजेंडा सत्तेचा नाही. सर्वसामान्य माणसाचा विकास, या राज्याचा विकास आणि सर्व शहरांचा समतोल विकास झाला पाहिजे. सर्व शहरांना सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे, नागरिकांचं जीवनमान उंचावलं पाहिजे, राहणीमान उंचावलं पाहिजे, यावर आम्ही फोकस केला आहे. आणि म्हणून या ठिकाणी अनेक कामं आहेत, खासदारांनी देखील केलेले. या कल्याण पश्चिम मध्ये सॅटीजचा प्रकल्प आहे, त्याचबरोबर कल्याण रेल्वे स्थानकाचं रिमॉडेलिंगचं काम आहे. प्लॅटफॉर्म वाढतील, कल्याण पूर्वेला स्थानकापर्यंत गाडी जाईल. हे असे अनेक कामं या ठिकाणी सुरू आहे. कसारा कर्जत जाणाऱ्या गाड्यांचे मार्ग मोकळे होतील, त्यामुळे देखील लोकांचा खोळंबा थांब. किती कामं यामध्ये, खूप काम आहेत. मेट्रोचे प्रकल्प आहेत, भिवंडी कल्याण शिळफाटा आहे, कांजूरमार्ग बदलापूर मेट्रो आहे. या सर्व कामांना महायुती सरकारच्या माध्यमातून पैसे कमी पडणार नाहीत, अशा प्रकारची खात्री देखील मी आपल्याला देतो. त्याचबरोबर दावडीला टाटा टेक्नॉलॉजीचं स्किल सेंटर उभं राहत आहे. 7,000 विद्यार्थ्यांना रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ड्रोनचं ट्रेनिंग मिळेल. उद्योग व्यावसायिकांना इनोव्हेशन मार्गदर्शन आणि ट्रेनिंग मिळेल. त्याचबरोबर या ठिकाणी पाण्याचा प्रश्न असेल, आपण मुंबई MMR साठी काळू धरणाचा प्रकल्प हाती घेतला आहे. 400 कोटी रुपये MMRD ने इरिगेशन डिपार्टमेंटला, फॉरेस्टला पैसे वर्ग करण्यासाठी दिलेत. त्याला देखील चालना देण्याचं काम आपल्याला करायचं आहे. कारण शेवटी शहर वाढताय, वाढत्या शहरासाठी पाणी आवश्यक आहे, ड्रेनेज सिस्टीम आवश्यक आहे, रस्ते आवश्यक आहे. वाहतूक कोंडीतून मुक्त करण्यासाठी अनेक ठिकाणी आपल्याला बायपास करावे लागतील आणि त्याचं देखील रिंग रोडचं काम देखील सुरू आहे. आणि म्हणून वालदुनी नदीचं पुनर्जीवन, वालदुनी नदी प्रदूषित आहे, ते दूर करणं, उल्हास नदीच्या पुनर्जीवनासाठी देखील या ठिकाणी महायुती प्रयत्नशील आहे. कोपर येथे आपण बुलेट ट्रेन मेट्रोची कनेक्टिव्हिटी करतोय. विरार अलिबाग मल्टीमॉडल रस्ता आणि त्याच्या स्परमुळे कल्याणची उर्वरित महाराष्ट्रासाठी कनेक्टिव्हिटी देखील मिळणार आहे. कल्याण लातूर हा रस्ता सुद्धा होतोय. आणि ठाण्यात खिडकाळी आपल्या बाजूलाच आहे. ICTच्या धर्तीवर केमिकल इन्स्टिट्यूट आणि हायब्रिड युनिव्हर्सिटी देखील होती आहे. काय काय होणार आहे, या ठिकाणी तरुणांना रोजगार, मोठ्या संधी उपलब्ध होतील. आणि म्हणूनच कल्याण डोंबिवली फक्त स्मार्ट नाही तर हॅप्पी, आनंदी सिटी करायचं आहे आपल्याला, आनंदी शहर करायचं आहे. यासाठी तुमचा आशीर्वाद पाहिजे. हे IT हब होईल. इथला कष्टकरी सर्वसामान्य वर्ग जो आहे, ही शहराची खरी ताकद आहे. आणि खऱ्या अर्थाने कल्याण ही ऐतिहासिक नगरी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आरमाराची सुरुवात इथं सुरू झाली, त्याचं स्मारक देखील आपण तिथं केलं आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी किती होती आपण या आरमारावरून समजू शकतो. आणि म्हणून काही लोक विचारतात, काय केलं ते सांगा. अरे डोळे उघडून बघा, डोळे फाडून बघा. कल्याण डोंबिवली या कल्याण लोकसभा या विभागामध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेचा विकास बघा. पूर्वीचं कल्याण डोंबिवली बघा, आताचं कल्याण डोंबिवली बघा. आणि म्हणून ही अशीच घोडदौड
आपल्याला सुरू ठेवायची आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगतो की काही लोक टीका करत असतात, त्यांना टीका करू द्या, परंतु मी एवढंच सांगेन, ईस्ट या वेस्ट, कल्याण झालं बेस्ट, कल्याण अजून करूया बेस्ट. आणि जनता कुणाला मतदान करते? घरी बसणाऱ्याला, लोकांमध्ये जाणाऱ्याला, लोकांच्या समस्या सोडवणाऱ्यांना, लोकांना न्याय देणाऱ्या लोकांच्या पाठीशी जनता उभी राहते. आणि म्हणूनच या विधानसभेत आपल्याला त्याची प्रचिती आली. 232 जागा या विधानसभेत आमच्या लाडक्या बहीण भावानी जो चमत्कार केला, त्यामुळे 232 जागा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा आल्या. आणि म्हणून मी नेहमी सांगतो की लाडकी बहीण योजना जी केलेली आहे ती काही लोक अफवा पसरवतात. मी पुन्हा एकदा सांगतो, ही लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही.